नमस्कार, मी कल्पना पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण महिलांसाठी घरातूनच करता येण्यासारखे व्यवसाय बघणार आहोत किंवा त्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे। आता मी ज्या शहरामध्ये राहते तर माझ्या आसपास अशा काही स्त्रिया आहेत घरातूनच व्यवसाय करणाऱ्या आणि त्याच विषयी मग मी तुम्हाला माहिती देणार आहे। आता सुरुवातीला आपण टेलरिंग पासूनच सुरुवात करूया। आता मी कापडी पर्स, बॅग शिवते किंवा त्याचबरोबर येणाऱ्या इतरही वस्तू मी वेगवेगळ्या प्रकारच्या शिवते की जसं की बाळाचे झबले, टोपडे किंवा भाजीच्या पिशव्या, फ्रीजमध्ये भाजी ठेवण्याच्या पिशव्या, असं बरंच काही मी शिवते। तर तुम्हाला समजा शिवणकाम येत असेल तर तुम्ही अशा घरातूनच पर्स, बॅग, पिशव्या शिवून विकू शकता। बऱ्याच मैत्रिणींचा प्रश्न असतो की आम्हाला शिवता येतं किंवा शिवणकाम येतं परंतु आम्हाला या वस्तू विकता येत नाही, तर त्यासाठी आपल्या कला कल्पना चॅनलवर एक मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे की भरपूर पर्सची ऑर्डर कशी मिळवू शकतो। तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच आयडिया मिळेल की आपण आपल्या व्यवसायाची वाढ कशी करू शकतो किंवा आपण जी कोणती वस्तू बनवतो ती कशी विकू शकतो। आता टेलरिंग व्यवसायामध्ये तुम्ही आणखी काय काय शिवू शकता तर नऊवारी साड्या शिवू शकता। आता बघा गौरीचा सण सध्या सुरू आहे तर गौरीसाठी तुम्ही नऊवारी साड्या शिवून देऊ शकता किंवा लहान मुलींचे फ्रॉक, परकर, पोलक किंवा मुलांचे ड्रेसेस असं तुम्ही शिवून विकू शकता किंवा कोणाला टेलर लोकांना असं शिवून देऊ शकता किंवा मोठमोठे टेलर्स असतात त्यांच्याकडे भरपूर कामाची गर्दी असते आणि मग त्यांना अशी कारागिरांची गरज असते। तर त्यावेळेस काय करू शकता तुम्ही की समजा ब्लाऊजचे पार्ट जोडून देणं किंवा हातशिलाई करून देणं किंवा ब्लाऊजला हुक लूप जोडून देणं असं घर बसल्या व्यवसाय तुम्ही करू शकता। म्हणजे ते टेलर लोक कधी कधी स्वतः तुमच्याकडे 10-12 ब्लाऊज आणून देतात आणि त्याला तुम्ही हातशिलाई, हुक लूप असं शिवून द्यायचं आहे। त्याची तुम्हाला थोडीफार मजुरी नक्कीच घर बसल्या मिळू शकते। किंवा समजा ब्लाऊजचे पार्ट शिवून देण्यासाठी सुद्धा काही टेलर लोक तुम्हाला ब्लाऊजची कटिंग करून देतील आणि ते पार्ट तुम्ही तुमच्या मशीनवर शिवून द्यायचे आहेत किंवा जोडून द्यायचे आहेत। यातूनही मग तुम्हाला थोड्याफार पैशाची कमाई होऊ शकते। किंवा आता आपल्या चॅनलवर बघा मी भरपूर प्रकारचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि त्यामध्ये गृह सजावटीच्या वस्तूही भरपूर आहेत जसं की दाराचं तोरण, कमळासन, चौरंगासन किंवा समजा गणपतीचा बॅकड्रॉप, नैवेद्याचं पान, देवीची साडी अशा प्रकारची वस्तू तुम्ही बनवून विकू शकता। समजा तुम्हाला शिवणकाम येत असेल तर तुम्ही घर बसल्या शिवण क्लासेसही घेऊ शकता मैत्रिणींनो। ड्रेसचे शिवण क्लासेस, ब्लाऊजचे शिवण क्लासेस किंवा तुम्हाला झिरो बजेट व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याविषयी मी आपल्या या चॅनलवर पूर्वीच व्हिडिओ अपलोड केलेला आहे किंवा तुम्ही आजूबाजूच्या टेलर लोकांकडून कापडाचे तुकडे आणून बाळासाठी दुपटे बनवून विकू शकता। किंवा आपल्या कला कल्पना चॅनलवर चिमणी झुंबरचा एक व्हिडिओ आहे मैत्रिणींनो। आजकाल अशी खेळणी कोणी वापरत नाहीत परंतु ते मी बनवलेलं कापडी झुंबर अगदी इको फ्रेंडली आहे आणि ते बनवण्यासाठी तुमची फार इन्व्हेस्टमेंटही होणार नाही। फक्त कापडाचे तुकडे आणि कापूस यापासूनच ते चिमणी झुंबर बनवलेलं आहे। तर अशा युनिक वस्तूही तुम्ही बनवून विकू शकता। आता दुसऱ्या व्यवसायाची माहिती बघूयात आपण। आता भरतकाम या व्यवसायामध्ये तुम्ही पिलो कव्हर, बेडशीट्स असं बनवून विकू शकता किंवा समजा ड्रेसवर तुम्ही एम्ब्रॉयडरी करूनही देऊ शकता। किंवा सध्या हुप आर्ट किंवा रिंग आर्ट हा व्यवसाय ट्रेंडिंगला आहे। तर हुप आर्ट म्हणजे भरतकामाच्या रिंगवर कापड जोडून लग्न समारंभासाठी छान डेकोरेशन बनवून देणं किंवा कोणाची समजा लग्नाची अॅनिव्हर्सरी असेल, कोणाचा वाढदिवस असेल तर त्या विषयाला धरून तुम्ही त्यावर भरतकाम करून अशा गोष्टी विकू शकता। तर हा भरतकामाचा किंवा हुप आर्टचा व्यवसाय सध्या खूप ट्रेंडिंगला आहे मैत्रिणींनो आणि याला मागणी खूप आहे। आणि ह्या भरतकामाच्या रिंग्स अक्षरशः 500 ते 1000 रुपयाला एक एक रिंग विकली जाते। जर तुमच्याकडे भरतकामाचा स्किल असेल तर तुम्ही हा व्यवसाय घर बसल्या सुरू करू शकता। तर आपण तिसऱ्या प्रकारचा बिझनेस बघूया। तर तुम्ही घर बसल्या लहान मुलांच्या ट्युशन्स घेऊ शकता मैत्रिणींनो। समजा आता बऱ्याच माझ्या ओळखीमध्ये काही काही एज्युकेटेड मैत्रिणी आहेत आणि ते मला कधी कधी फोन करून विचारतात की आम्ही समजा ग्रॅज्युएट आहोत परंतु घर बसल्या काय व्यवसाय सुरू करावा हे लक्षात येत नाहीये। तर मी 1-2 मैत्रिणींना असं सांगितलेलं आहे की तुम्ही असं ट्युशन घेऊ शकता आणि त्यांनी छान सुरुवात केलेली आहे ट्युशन घ्यायला। तर तुम्ही असं घर बसल्या लहान मुलांचे ट्युशन्स घेऊ शकता। सुरुवातीला तुम्ही लहान मुलांचे म्हणजे फक्त 1ली ते 4थीने सुरुवात करा, हळूहळू एक एक वर्ग वाढवत जा आणि यासाठी तुम्हाला थोडीशी समजा जाहिरात करायची गरज लागली तरी करू शकता। थोडेसे कागदाचे पॉम्पलेट वगैरे जाहिरात करून तुमचे वाटायचे आणि त्यातूनही तुमची जाहिरात होईल आणि मग हळूहळू तुमच्या ट्युशनच्या व्यवसायाची तुम्ही वाढ करू शकता। ट्युशन हा असा व्यवसाय आहे की प्रत्येक जण त्या एज्युकेटेड असतो, शिकलेला असतोच, तर त्या आपल्या शिक्षणाचा असा तुम्ही उपयोग करून व्यवसाय निर्माण करू शकता। आता चौथा व्यवसाय बघूया की आपण भाषेचे क्लास घेऊ शकतो मैत्रिणींनो।
समजा स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घेऊ शकता, किंवा तुम्हाला समजा दुसरी एखादी कोणती भाषा येत असेल, समजा जर्मन, फ्रेंच अशी भाषेचं स्किल तुमच्याकडे असेल तर अशा भाषेचेही तुम्ही क्लासेस घरातूनच घेऊ शकता. किंवा स्पोकन इंग्लिशचा क्लास सुद्धा भरपूर चालतो मैत्रिणींनो. तुमचं इंग्लिश अगदी छान असेल तर तुम्ही स्पोकन इंग्लिशचा क्लासही घेऊ शकता. आता 5वा व्यवसाय कोणता आहे ते बघूयात मैत्रिणींनो. 5वा व्यवसाय तुम्ही संस्कार वर्ग घेऊ शकता. शहरामध्ये बघा नोकरीनिमित्त मुलांचे दोनही पालक बाहेर असतात आणि कधी कधी आजी आजोबाई जवळ नसतात, तर अशा वेळेस तुम्ही संस्कार वर्गाचे क्लासेस सुरू करू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला थोडेसे काही स्तोत्र, काही छान छान गोष्टी, गाणी किंवा चांगल्या संस्कारांच्या गोष्टी, चांगले विचार हे सर्व तुम्हाला लहान मुलांना देता आलं पाहिजे, किंवा गप्पा खेळ यांच्या मदतीने त्या मुलांना शिकवता आलं पाहिजे. तर शहरामध्ये असे संस्कार वर्गाचे क्लासेसही भरपूर असतात मैत्रिणी, किंवा चालतात. तर तुम्ही सुद्धा अशा संस्कार वर्गाचे क्लासेस घेऊन थोडीफार कमाई करू शकता. आता 6वा व्यवसाय आहे पाळणाघर. तर आता बघा नोकरीनिमित्त समजा कधी कधी मुलांचे दोनही पालक बाहेर असतात आणि मुलं सांभाळण्याची अडचण असते. म्हणजे आता नोकरीला तर बाहेर जायचं, परंतु मुलांना कुठं ठेवायचं. शहरामध्ये पाळणाघराचा व्यवसाय सुद्धा छानपैकी चालला जातो. फक्त या व्यवसायामध्ये अगदी जबाबदारीने आपल्याला आणि प्रामाणिकपणे काम करावं लागतं. तर तुम्हाला समजा वेळ असेल आणि आवड असेल तर तुम्ही असा पाळणाघराचा व्यवसाय घरातूनच करू शकता. आता 7वा व्यवसाय सांगते मैत्रिणींनो. तर 7वा व्यवसाय आपण टिफिन सर्व्हिसमध्ये बघूयात. हे तुम्ही समजा टिफिन सर्व्हिस सुद्धा देऊ शकता. अगदी तुम्ही 1-2 डब्यांपासून सुरुवात करा. आता शहरामध्ये बरेच विद्यार्थी शिकण्यासाठी आलेले असतात, किंवा समजा काही नोकरदारही असतात की ज्यांची फॅमिली जवळपास नसते. अशांसाठी तुम्ही टिफिन सर्व्हिस चालू करू शकता. माझ्या माहितीमध्ये एक ताई आहेत, अक्षरशः त्यांनी टिफिन सर्व्हिसवरच त्यांचं सर्व घर उभारलेलं आहे. म्हणजे सर्व घरची जबाबदारी त्यांनी टिफिन सर्व्हिसच्या व्यवसायावरच पेललेली आहे. तसंच तुम्ही हळूहळू व्यवसायाला सुरुवात करा आणि तुमचा व्यवसाय वाढवत न्या. टिफिन व्यवसायामध्ये एक होतं मैत्रिणींनो की समजा जो आपण दुसऱ्यांना टिफिनसाठी स्वयंपाक केलेला आहे तोच आपल्यासाठी करतो. म्हणजे आपल्याला वेगळं असं काही करावं लागत नाही. एकच स्वयंपाक करायचा आणि त्यातूनच मग 2-4 डबे द्यायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही टिफिन सर्व्हिसचा व्यवसाय करू शकता. तुम्हाला टिफिन द्यायला घराबाहेर जाणं शक्य होत नसेल तर ज्यांना आवश्यकता आहे ते लोक तुमच्या घरी येऊन अगदी टिफिन घेऊन जाऊ शकतील. माझ्या माहितीमध्ये असे टिफिन सर्व्हिस करणारे आहेत की समजा दवाखान्यामध्ये एखादा पेशंट असेल तर त्यांना काही पथ्य सांगितलेले असतात खायची वगैरे, किंवा समजा त्यांच्या नातेवाईकांना खाण्याची सोय नसते, तर मग अशा नातेवाईकांना किंवा पेशंटला तुम्ही सेपरेट टिफिन सर्व्हिसही देऊ शकता. आता 8वा व्यवसाय बघूयात मैत्रिणींना. तर 8वा व्यवसाय म्हणजे तयार पिठं करून विकणं. आता ही पिठं समजा भाजणीचं पीठ असेल चकलीचं, किंवा समजा थालीपीठाचं असेल पीठ, अशी कोरडी पिठं तयार करूनही तुम्ही त्याची विक्री करू शकता. किंवा अगदी शहरामध्ये ओली पिठं सुद्धा विकली जातात, जसं की समजा इडलीचं पीठ, डोशाचं पीठ. कारण नोकरी करणाऱ्या स्त्रियांना एवढाही वेळ नसतो की समजा त्या काही पिठं भिजवतील आणि अशा गोष्टी करतील, परंतु त्यांना घरातल्यांना खाऊही घालायचं असतं. तर मग अशा वेळेस अशा ओल्या पिठांची तुम्ही विक्री करू शकता मैत्रिणींनो. आता 9वा व्यवसाय बघूयात की तुमच्याकडे समजा डान्स किंवा गायन, वादन, चित्रकला याचं स्किल असेल मैत्रिणींनो, तर तुम्ही हे व्यवसाय सुद्धा तुम्ही घरातूनच करू शकता. जसं की चित्रकला क्लास, वादन क्लास, गायन क्लास किंवा डान्स क्लास. कारण बघा बऱ्याच ठिकाणी डान्स प्रोग्राम असतात किंवा वादनाचे प्रोग्राम असतात. तर तुम्ही असे छोट्यातून म्हणजे लहान मुलांपासून सुरुवात करू शकता डान्स क्लासेस पासून. तुमच्याकडे छान डान्सचं स्किल असेल तर तुम्ही छान छान गाण्यांवर डान्स बसवू शकता आणि त्यातूनही मग तुमचा एक व्यवसाय निर्माण करू शकता. आता 10वा व्यवसाय बघूयात मैत्रिणींनो. तर 10वा व्यवसाय आहे कुरडया, पापड, लोणची किंवा मसाले, चटण्या इत्यादी विकणं. तर एखाद्या गृहिणीच्या हाताला फार चव असते किंवा ती अगदी असे पदार्थ उत्तम पद्धतीने करते, परंतु याच स्किलचा किंवा याच चवीचा तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये रूपांतर करू शकता मैत्रिणींनो. शहरामध्ये बायकांना नोकरीच्या निमित्ताने किंवा समजा काही काम नसतं असे पदार्थ तयार करणं शक्य होत नाही, तर मग तुम्ही अशा कुरडया, पापड तयार करून विकू शकता. किंवा शेवया झालं, वडे झालं, असे वाळवणाचे पदार्थ तयार करून तुम्ही विकू शकता. आणि असे पदार्थ तयार करताना अगदी तुम्ही ग्रुप तयार करूनही असे पदार्थ करून विकू शकता मैत्रिणींनो. कारण तो असे पदार्थ करायला कधी कधी 2-3ची गरज लागते. तर तुम्ही अशा मैत्रिणींचा ग्रुप तयार करा किंवा कॉलनीतीलच बायकांचा ग्रुप तयार करा आणि अशा ग्रुपने वस्तू तयार करूनही विकू शकता.
आता 11वा व्यवसाय बघूया मैत्रिणींनो. तर काही मैत्रिणी हर्बल आणि सुवासिक साबण किंवा हर्बल आणि सुवासिक मेणबत्त्या असंही तयार करून विकतात. तर ह्यालाही छान मागणी असते मैत्रिणींनो. सध्या हर्बल वस्तूंची बाजारामध्ये छान विक्री होते आणि मागणी असते. तर तुमच्याकडे असं काही स्किल असेल तर तुम्ही नक्कीच अशा वस्तू बनवून विकू शकता. आता 12वा व्यवसाय बघूयात मैत्रिणींनो. शहरामध्ये क्लेची ज्वेलरी किंवा फॅब्रिक ज्वेलरी यालाही मागणी आहे. म्हणजे समजा क्लेची म्हणजे मातीपासून बनवलेली ज्वेलरी आणि फॅब्रिक ज्वेलरी म्हणजे कापडापासून बनवलेली ज्वेलरी. त्याच्यामध्ये हार, बांगड्या, कानातले असे छान छान कापड किंवा क्लेपासून बनवले जातात आणि ते फार आकर्षक असतात मैत्रिणींनो. आपल्या कलाकल्पना चॅनलवर एक्झिबिशन जे व्हिडिओ आहेत एक्झिबिशनचे, त्यामध्ये तुम्ही त्या स्टॉलवर पाहिलं असेल की छान क्लेची ज्वेलरी किंवा फॅब्रिक ज्वेलरी विकायला असते. तर याप्रमाणेच तुम्ही अशा वस्तू बनवून घरातूनच विकू शकता. आता आणखी 1-2 व्यवसाय सांगते मैत्रिणींनो तुम्हाला की जे घर बसल्या करू शकता. आता सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि बऱ्याच लोकांना त्यांचे समजा काही व्हिडिओ एडिटिंग करून हवे असतात. तर असं तुम्ही एडिटिंगचं सुद्धा घरातूनच व्यवसाय करू शकता. कोणाला एडिटिंग करून द्यायचं असेल तर हे सुद्धा तुम्ही अगदी माफक दरामध्ये कोणाला एडिटिंग करून देऊ शकता. किंवा समजा आता कोणाची लग्नपत्रिका असते किंवा एखाद्या दुकानाचं बॅनर असतं तर असंही तुम्ही मोबाईलवर तयार करून देऊ शकता मैत्रिणींनो आणि याचे तुम्हाला छान चार्जेस मिळतील. हे तर मी तुम्हाला सर्व व्यवसाय सांगितले जे घरातून तुम्ही करू शकता. परंतु याची जाहिरात कशी करायची तर ह्यासाठीच आपल्या कलाकल्पना चॅनलवर एक स्वतंत्र मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की भरपूर पर्सची ऑर्डर कशी मिळवायची. तर त्या व्हिडिओमध्ये मी आपला व्यवसाय कसा वाढवायचा याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. तर त्या ट्रिक्स वापरूनही तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता. तरी पुन्हा एकदा सांगते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये, समजा तुम्ही तुमच्या शहरामध्ये शोधायचं आहे की अशा व्यवसायांना किंवा अशा गोष्टींना कुठे मागणी आहे किंवा किती मागणी आहे. आणि मग समजा आणखी तुमच्या आसपासच्या एरियामधील व्हॉट्सअप ग्रुप शोधायचे आहेत मैत्रिणींचे, त्यामध्ये तुम्ही ऍड व्हायचं आहे किंवा तुम्ही स्वतःही तुमचा एखादा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून अशा गोष्टींची किंवा अशा वस्तूंची विक्री करू शकता. तर यासाठी तुम्हाला थोडंसं सोशल मीडियाचं नॉलेज अवगत करून घ्यावं लागेल मैत्रिणींनो किंवा शिकून घ्यावं लागेल. किंवा तुम्ही जो काही व्यवसाय सुरू करणार आहात त्याचंही थोडंफार नॉलेज किंवा एखादा दुसरा कोर्स असं तुम्ही शिकून घ्यायला हवं. तर मग तुम्ही त्या व्यवसायाची छानपैकी सुरुवात करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्याकडे काही आयडियाज असतील की आणखी आपण घर बसल्या कोणकोणते व्यवसाय करू शकतो तर तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये किंवा आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवा. आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि बाजूला जी बेल म्हणजे घंटा दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसह. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा. धन्यवाद.